अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो, मग ज्यांची ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे की ह्यांनी माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला, असा अगर आरोप ह्या लोकांवर झालेला आहे, तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तो ह्या तिघांवर लावावा, एवढीच मागणी सभागृहाने केली। आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजींनी सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही, कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही, अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे। हां, कारण का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो। तेच दिशा साल्यांच्या काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला, किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं, त्यांच्याकडून राजकीय दबाव होता। मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल। म्हणून अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर, आता नैतिकता किती आहे हे आम्हा लोकांना विचार, आम्ही 39 वर्ष राहिलेलो आहे, नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे, पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी आशावादी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे, तर बाबा माझं नाव आलंय, माझ्यावर आरोप झालाय, जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही। वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत, माझ्यावर आरोप करतायत, चला एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो, क्लिअर करतो। मी 8 जून रात्री कुठे होतो, 13 जून रात्री मी कुठे होतो, मी दिशा साल्यांना ओळखतो की नाही, त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना। माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहेत, 2-3 वर्षापासून आरोप होत आहेत, आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे। ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे। शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे, त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे, हे काय राजकीय मुद्दा नाही आहे। आपल्या घरातली एक मुलगी, तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे, तर मला असं वाटतं की त्यांना वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना, पळतात कशाला आहे। काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावातावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते, आमचे सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते, पळतात कशाला आहे, पळतात काय, येऊन सांगा ना काय नितेश राणे खोटं बोलतोय, बाकी हे सगळे खोटं बोलताय, दिशा साल्यांचे वडील खोटं बोलताय, सांगून टाका, विषय क्लिअर करून टाका। आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची, त्यांची माफी मागू।